तांभेरे हा रस्ता सध्याला जिल्हा परिषद अंतर्गत आहे, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. लवकरच तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून चांगल्या प्रकारचा रस्ता करण्यात येईल, असं आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिले. राहुरी तालुक्यातील सातळ व तांभरे रस्त्याच्या प्रश्नाबाबत किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली सातळ, तांभेरे, धाणवरे आदी गावातील ग्रामस्थांचं गेल्या 5 दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होतं. 3 जुलै रोजी आंदोलनाच्या 5व्या दिवशी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी राहुरी येथे येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार लंके म्हणाले की सातळ व तांभेरे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. तो रस्ता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून चांगल्या प्रकारचा रस्ता बनवण्यात येईल. मात्र परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मी माझ्या खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देतो आणि येत्या 8 दिवसात सदर रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्याचं काम सुरू होईल, असं आश्वासन खासदार लंके यांनी दिलं. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. प्रसंगी किरण कडू म्हणाले की सातळ व तांभेरे रस्त्याची दयनीय अवस्था, परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. खासदार निलेश लंके यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करीत आहोत. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मात्र सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लागल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण कडू यांनी दिला आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी. काय आश्वासन दिलं आणि ते आंदोलन मागे? आमचे युवक नेते किरणराव कडू यांनी 5 दिवसापासून धरणे आंदोलन केलं. त्या भागातील सगळे गावातील ग्रामस्थ, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सातळ ते तांभेरे रस्त्याची जी दुरावस्था झालेली, म्हणजे आज त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं, खड्ड्यामुळं, पावसाच्या पाण्यामुळं तो रस्ता पूर्ण बंद झाला. सगळ्यात महत्वाचं, ज्या स्कूल बस जातात, शाळेसाठी ज्या बस जातात, त्या बस सुद्धा एसटी महामंडळाने सांगितलं की तो रस्त्याची दुरुस्ती करा, तरच आम्ही त्या गाड्या पुढे पाठवू. शेवट ते त्यांच्या जागा योग्य आहे. या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शाळेला जाता येईना, रहदारीची दुरावस्था झाली. त्या मागणीच्या संदर्भात सगळी मंडळी 5 दिवसापासून धरणे आंदोलन चालू होते. त्यामध्ये आता आम्ही जिल्हा परिषदच्या शिवंशी, काल मी बोललो, त्यांच्याकडून आम्ही एक पत्र घेतलं की जिल्हा परिषदला खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपये डागडुजीसाठी किंवा इतर काही खर्चासाठी असतात. त्यामध्ये ते रस्ता होऊ शकत नाही, कारण त्या रस्त्याचं इस्टिमेट केलं तर 1,80,00,000 रुपये इस्टिमेट होते. मग त्या रस्त्याला आम्ही पुढे DPTC कडे पैसे मागितले, जिल्हा नियोजन शाखेकडे पैसे मागणी केली. त्याचबरोबरीने तो जिल्हा परिषदचा रस्ता आहे, त्याला आता PWD कडे वर्ग करण्यासाठी पण फाईल केलेली आहे. मी आता गडकरी साहेबांचा माझा फोन झाला नाही, पण त्यांच्या PS ला फोन लावला आणि लवकरात लवकर PWD कडे वर्ग झाल्यानंतर त्याला PMJSY मध्ये घेऊन तो रस्ता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करू. पण आता सध्या या सगळ्या गोष्टीला, प्रोसेसला वेळ लागणार आहे. आणि आता आपल्याला रहदारी चालू झाली पाहिजे, मुलं शाळेत गेले पाहिजे. त्यासाठी मी माझ्या फंडातून त्या रस्त्याची कशी आपल्याला चांगली डागडुजी करून आपल्याला त्या रस्ता पूर्ववत कसा चालू करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता जी जरी डागडुजी केली ती काय लॉंग लाईफ डागडुजी होऊ शकत नाही, पण एक तात्पुरत्या स्वरूपात जरी आपण डागडुजी केली, 4-5 महिने जरी तो रस्ता व्यवस्थित राहिला, तर आपण 4-5 महिन्यामध्ये त्याला निधी आणून ते मंजूर करणारच. साहेब, सातळ तांभेरे रस्त्याचा तुम्ही प्रश्न काही अंश मार्गी लावलाय, परंतु हा जो आता सावळी विहीर ते नगर बायपास हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, हा 3-4 महिन्यापूर्वी केलेला महामार्ग पुन्हा एकदा त्यांना उखडावा लागत आहे, पुन्हा करावा लागत आहे. याचा अर्थ काय झालं, त्या रस्त्याच्या बाबत मी तर बऱ्याच वेळा त्याची प्रोसेस सांगितली. हा रस्ता खऱ्या अर्थाने 8 वर्षापूर्वी मंजूर झाला होता. 8 वर्षापूर्वी त्या रस्त्याच्या त्या कॉन्ट्रॅक्टर, कुठला बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आला, त्याने त्या रस्त्याचे खड्डे खांदून ठेवले आणि तो रस्ता नाही राहिला, तो मृत्यूचा सापळा झाला. म्हणजे मी ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं तरी 400 का 450 लोकांचा मृत्यू या रस्त्यावर झाला, या सगळ्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे. नंतर आपण उपोषण केलं, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मी खासदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी माझी पडली. जबाबदारी माझ्या आल्यानंतर मी गडकरी साहेबांना भेटून त्या पहिला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला ब्लॅकलिस्ट केलं. नंतर आपण त्याचं नवीन टेंडर ओपन केलं. नवीन टेंडर ओपन केल्यानंतर वास्तविक पाहता 2च कॉन्ट्रॅक्टरनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्याचं एकाच डॉक्युमेंटला अडचण असल्यामुळे एक कोड आला, पण टेक्निकल अडचण आल्यामुळे ते टेंडर परत कॅन्सल करावं लागलं. 3रं टेंडर आपण केलं आणि ह्या ठेकेदाराला ते काम मिळालं. तो ठेकेदार बाहेरचा आहे, पण आता आपण मधल्या काळामध्ये मी पण त्याचा पाहणी केली
एक 40% पर्यंत रस्ता सावळी विहीर ते राहुरीपर्यंत बऱ्यापैकी एक 40% पर्यंत रस्ता झालेला आहे. पुढे पण काही अंश एक 20-25% रस्ता झालेला आहे. पण आता शेवट आपण त्याच्याकडून कसं काम मार्गी लावता येईल त्याचा प्रयत्न आपण करत आहे. पण तुम्हाला मी आज पण सांगतो, मी त्या मागं पण सांगितलं होतं, रस्ता माझ्या काळात चालू झाला आणि माझ्याच काळात त्या रस्त्याचा पूर्णपणे होणार आहे. मी आता त्या ठेकेदाराच्या बाबत पण बोललो. पण आता वारंवार आपण ठेकेदार ब्लॅकलिस्ट करणं, वारंवार तक्रारी करण्यापेक्षा आता त्याला गुढी त्याच्याकडून काम काढून घेणं हे आमच्यासाठी तारेवरली, मी असो किंवा अधिकाऱ्यांची तारेवरली कसरत आहे. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळा या रस्त्याच्या बाबत काय झालं, शोबाजी झाली. कुणीतरी रस्त्यावर यायचं, फोटो काढायचे, शोबाजी करण्यापेक्षा तो आता मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून ती माझी जबाबदारी, ती का मला ती पूर्ण पार पाडावाच लागेल आणि तो रस्ता पूर्णपणे करावाच लागणार आहे. पण 4